आणि समाजाने सुद्धा लेकरच आता डोळ्यासमोर ठेवले आणि मी तो उभं आयुष्यच अर्पण केलेलं आहे समाजासाठी, की समाजासाठीच काम करायचं, समाजच मोठा करायचा. रात्री तर इथं हाऊसफुल झाल्याच झाल्या दोन्ही पार्किंग. तिकडची पण 200-250 एकरची लॉक झाली, इथली बी 300 एकरची सगळी लॉक झाली आणि 12 वाजेपर्यंत आणखीनही मराठी येणार आहे. 12-1 वाजेपर्यंत मराठी येणार. जरी 11चा टाईम असला तरी 12 वाजेपर्यंत तसे फोन यायले की आम्हाला इथपर्यंत थांबा, आमच्या खूप गाड्या पाठीमागे आहेत. आणखी निर्णय योग्य होईल आणि समाजाच्या शेताचा होईल. तुमच्या महत्त्वाच्या मागणी बद्दल काल देवेंद्र फडणवीस दिल्लीमध्ये बोलले की गुन्हे आम्ही मागे घ्यायची प्रोसेस सुरू केलेली आहे, फक्त आचारसंहितेमुळे थोडी अडचण आहे. आचारसंहितेच्या अगोदर तर नव्हती ना. ओके पाटील, आजचे कोणते असे निर्णय होऊ शकतात की ज्याने समाजहित होऊ शकतं? नाही तर समाजाला विचारू, समाजाच्या समक्ष काय असेल ते समाजाच्या हिताचा निर्णय होणार. समाज माझा मालक आहे, मी समाजाचा मालक नाही आहे, पण मी माझ्या भूमिकेवर ठाम आहे. समाजाला आणि समाजाच्या लेकराला आयुष्याचं मिळवून दिल्याशिवाय मी हटत नाही. कोणत्या बदनामीला सरकारच्या समोर जायची माझी तयारी, कोणत्याही जेलला जायची तयारी. आणि किती खोटे गुन्हे गृहमंत्री साहेबांनी केले रासरोज सुरू आहेत, रोज कालही झालेत, परवाही झालेत आणि थांबवले जातील असं म्हणलं जायचं. मी माझ्या समाजाच्या बाजूने आणि मरेपर्यंत राहणारे कसे मराठ्यांचे पोरं मोठे होत नाहीत आणि करत नाहीत तेच मी बघणार. निवडणुकीच्या तोंडावर त्यांनी गुन्हे दाखल मागे घेण्याचे हे केलेलं आहे, ते लोकसभेच्या अनुषंगाने केलेलं आहे वक्तव्य. नाही ती प्रक्रिया लय दिसायची. भेट झाली, फोन झाला, बैठक झाली की ते प्रक्रिया सुरू होऊन लगेच मागे घेण्यात येणार आहेत. हे रोजचं चालू आहे, हे आजचं नाही. आम्हाला पाठ झालं ते, आता ते पाठ झालं आहे. आता आचारसंहिता आहे, आदर्श आचारसंहितेला आम्ही मानतो. जे मान्य न्यायालयाने निर्णय दिले त्यानुसार आता मी सुद्धा बैठका घेतो, भाषण करतो. बैठक घेतले तरी गुन्हे दाखल व्हायला लागले. त्यामुळं काय अडचण नाही आहे. नंतर म्हणजे आधी तुम्हाला 5-50 हजार गुन्हे दाखल करायचे का? आता एक विषय मात्र निघाला, कारण ते मला पक्की माहिती होती. त्याबद्दल त्यांनी गृहमंत्री साहेबांनी स्वतः स्पष्टीकरण दिले की ते माझ्यावरती खात्री लायक माहिती होती दर्जाच्या अधिकाऱ्याची, की 10-15 गुन्हे दाखल करणार ते. आणखीन माझ्यावरती 8-9 झालेत आणि तडीपार करणार राज्यात. त्यांनी स्पष्टीकरण दिलेत म्हणून त्या विषयात मी त्यांना आता म्हणणार नाही की आम्ही तसं काही करणार नाही आहेत म्हणे, किंवा तसे काही त्यांचे गुन्हे नाही आहेत. त्यांनी स्पष्टीकरण दिल्यामुळं मी बळच आरोप करायचं म्हणून करत नसतो कधीच, आणि आत्तापर्यंत केलेलाही नाही. गुन्हे मागे घ्यायचे होते तर खूप वेळ होता, कारण हा समाज बलाढ्य आहे. या राज्यात खूप मोठा आहे समुदाय आहे मराठा समाजाचा. तुम्ही ही नाराजी अंगावर घ्यायलाच नको होती. आणखीनही वेळ गेलेली नाही त्यांच्या हातात, आणखीनही वेळ गेलेली नाही म्हणतोय. मराठा समाजाने लोकसभा निवडणूक लढण्याचा निर्णय घेतल्यामुळे भाजपाची भूमिका घेतली नाही. ते काय आता त्यांचा निर्णय त्यांना माहीत, आमचा आम्हाला माहिती आहे. आता होईल, आता जे समाजासमोर काय व्हायचं ते होईल, पण मी माझ्या भूमिकेवर थांबायचे, कारण राजकारण माझा मार्ग नाही.